नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मीरगडावर शिवकार्याचा जागर, दुर्ग संवर्धनासह वृक्षारोपण मोहीम उत्साहात संपन्न। सफर सह्याद्रीची परिवार पेन रायगडचा उपक्रम, 50हून अधिक शिवभक्तांचा सहभाग, 50हून अधिक वृक्षरोपांची लागवड। गड किल्ले हा महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा जिवंत वारसा असून या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गड परिसरातील निसर्गाचे जतन करणे ही देखील आपली सामूहिक जबाबदारी आहे। याच भावनेतून सफर सह्याद्रीची परिवार पेन रायगड यांच्या वतीने रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी श्री दुर्ग मिरगड येथे दुर्ग संवर्धन व वृक्षारोपण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या मोहिमेत 25हून अधिक शिवभक्त व दुर्ग सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तसेच लहान लहान मुले देखील या मोहिमेत सहभागी झाली होती। या दुर्ग सेवकांनी मिरगडाच्या परिसराची स्वच्छता करून दुर्ग संवर्धनाचे काम हाती घेतले। त्याचबरोबर गडाच्या विविध भागांमध्ये विविध जातींच्या 50हून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली। गड संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला। आज लावलेले एक रोप म्हणजे उद्याच्या सह्याद्रीला दिलेली हिरवीगार भेट या भावनेतून दुर्ग सेवकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला। गड किल्ल्यांच्या संवर्धनासोबत पर्यावरणाचे रक्षण करण्याची सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या वृक्षारोपण मोहिमेसाठी ग्रुप ग्रामपंचायत कारवायाचे विद्यमान सदस्य श्री दिनेश म्हात्रे यांनी विविध जातींची 50हून अधिक रोपे उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले। त्यांच्या या योगदानामुळे मिरगड परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे शक्य झाले। गड संवर्धनाच्या कार्याला दिलेल्या या सहकार्याबद्दल सफर सह्याद्रीची परिवाराच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। मोहिमेदरम्यान शिवव्याख्याते श्री मनोज नाना पाटील यांनी उपस्थित शिवभक्त व दुर्ग सेवकांना मार्गदर्शन केले। आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्य निर्मितीचा संकल्प, शिवकार्याची प्रेरणा आणि दुर्ग संवर्धनाचे महत्त्व यावर प्रभावी विचार मांडले। शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे करताना दाखवलेली जिद्द, धैर्य, नियोजन आणि संकटाशी 2 हात करण्याची वृत्ती आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। भविष्यातील अडचणी व संकटांचा सामना करताना खचून न जाता सकारात्मक विचार, धैर्य आणि एकजुटीच्या बळावर परिस्थितीवर मात करता येते याबाबतही त्यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले। त्यांच्या प्रेरणादायी मनोगतामुळे उपस्थित दुर्ग सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। यावेळी श्री निरंकार पाटील यांनी देखील आपल्या बहारदार शैलीत छत्रपती शिवरायांवर एक स्वरचित आगरी बोली भाषेतील कविता सादर करून सर्वांची मने जिंकली। मिरगडाच्या मातीशी नाते जोडत इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंचे संवर्धन करत आणि त्याच परिसरात नव्या वृक्षांची लागवड करत सफर सह्याद्रीची परिवाराने शिवकार्याचा एक आगळा आदर्श या मोहिमेतून निर्माण केला। गड जपताना इतिहास जिवंत राहतो, वृक्ष लावताना भविष्य हिरवे होते, शिवरायांच्या वाटेवर चालताना मनातल्या मनात शिवबा जागा होतो। या विचारातून प्रेरणा घेत भविष्यातही दुर्ग संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार सफर सह्याद्रीची परिवाराच्या वतीने करण्यात आला। मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणारे सर्व दुर्गसेवक, शिवभक्त, मान्यवर तसेच सफर सह्याद्रीची परिवारातील सर्व सदस्य यांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। मोहीम यशस्वी करण्यासाठी विज्योत पाटील, रितेश भोईर, गोरीज कोठेकर, कुणाल म्हात्रे, भावेश मोकल, आर्यन पाटील, ऋतुजा कोठेकर, ऋषिकेश कोठेकर, निकिता भोईर, स्वाती म्हात्रे, निखिल दिवेकर, सार्थक कदम, जितेश वाघ, सार्थक कोठेकर, दर्पण पाटील, नामदेव चौधरी सर, अमन भगत, सिद्धेश पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन। आवड निर्माण होते। यांचं महाराजांसमोर दुर्गराज रायगडावर कवी भूषण वर्णन करतात। इंद्रजमी जंब पर बाढ़वसु अंब पर रावणसु दंब पर रघुकुल राज, पवन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहज बाह पर रामद्विज राज,
जावा तुम झुंड पर चीता मध झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मुल्क राज तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर जोमलेश वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. हा जय जयकार त्या काळामध्ये होत होता, आजही होतोय आणि उद्याही होणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमाने जगायचं कसं हा विश्ववंदनीय मौलिक विचार तुम्हा आम्हाला दिलाय. मौल्यवान धातू आपल्याला आवडत असतात. चांदीपेक्षा सोनं हे मौल्यवान आहे, सोन्यापेक्षा हिरे मौल्यवान आहे आणि हिऱ्यांपेक्षा सद्गुण हे मौल्यवान आहे. आणि ते सगळे सद्गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराज म्हणजे सद्गुणांची आकाशगंगा होती.